नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सायली ते अर्ध लॉकेट शोधण्याचा प्रयत्न करत असते. बघूया आता सायलीच्या हाती ते लॉकेट लागतं की नाही ते. आजचा भाग सुरू होतो. आता सायली एकदम असा ठसका लागण्याचं नाटक करते आणि खूप जोराजोराने ती खोकलू लागते. आता साक्षी तिला आधी विचारते, आर यू ऑल राईट? तर आता खोकलं तर सायली म्हणते की खोकला, पाणी पाणी. त्यानंतर आता इकडे पहिले तर साक्षी आपल्या नोकराला आवाज देते आणि म्हणते, जॉनी, ए जॉनी. तर आता सायलीला वाटतं की ही तर काही जाणार नाही, दुसऱ्याला कोणाला बोलावते, म्हणून आता सायली जोराजोराने आणखीच खोकलू लागते. तर आता साक्षी तिची अवस्था बघून स्वतः सुटून उभी होते आणि म्हणते की एक सेकंड, मीच आणते पाणी तुझ्यासाठी. हा जॉनी कुठे तळमळला काय माहिती, असं म्हणतं तर साक्षी खोलीच्या बाहेर निघून जाते. आणि आता सायलीला खूप चांगली संधी मिळते लॉकेट शोधण्यासाठी. आणि आता सायली साक्षीचं ते लॉकेट शोधू लागते. सायली आधी ड्रॉवर वगैरे चेक करते, त्यामधले सगळे जे ज्वेलरी बॉक्सेस असतात त्यामधलं सगळं काही एकूण एक बॉक्स ती शोधू लागते. तर साक्षीने मगाशी जे काढून ठेवलेलं पेंडंट असतं ना, त्यामध्ये आता येसचा लॉकेटच नसतो. तर आता सायलीला निराशा होते आणि सायली ती लॉकेट परत ठेवून देते. त्यानंतर आता सायली बाकीचे ज्वेलरी बॉक्सेस बघू लागते आणि तिथे त्या ड्रॉवरमध्ये सायलीला आता 2 चाव्या सापडतात. आता सायलीच्या लक्षात येतं की ही कबर्डची चावी असणार, म्हणून त्यात तर नसेल हे लॉकेट. तर आता सायली पटकन जाते आणि ते कबर्ड उघडून त्यामध्ये आता तो अर्धा तुकडा लॉकेटचा बघू लागते. इकडे आता बाहेर अर्जुन सायलीची वाट बघत असतो. आता सायली खूप शोधण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या हाती काही लॉकेट नाही लागत. तरीही आता सायली हार नाही मानत आणि इकडे तिकडे आपले लॉकेट शोधू लागते. तितक्यात आता तिथे महिपतची गाडी येते आणि आता अर्जुनचं एकदम लक्ष जातं त्या गाडीकडे आणि एकदम आता अर्जुन आपल्या गाडीचे काचं वर करतो आणि आपला चेहरा लपवतो. त्यानंतर आता सायली कबर्डचे जे ड्रॉर्स असतात ना, त्यामधले ज्वेलरी बॉक्सेस चेक करू लागते. आता अर्जुन लगेच सायलीला कॉल करतो आणि म्हणतो, सायली प्लीज फोन उचल, सायली प्लीज फोन उचल. तर सायली काही फोनकडे लक्ष देत नाही पहिले आणि सगळं काही परत छानबीन सुरू ठेवते आपली. त्यानंतर आता अर्जुनचे परत कॉल येत असतात सायलीला, म्हणून आता सायली जाते आणि पटकन फोन उचलते आणि म्हणते, हां बोला. तर आता अर्जुन म्हणतो, महिपत आत येतोय, आत्ताच दिसला मला, तू पटकन निघ तिकडनं. तर आता सायली म्हणते की अहो पण माझं काम नाही झालं अजून. तर आता अर्जुन म्हणतो की मग पटकन तो लॉकेट शोध आणि पटकन बाहेर ये. तर आता सायली म्हणते की हो, मी त्या लॉकेटचा अर्धा भागच शोधते. पण तितक्यात आता तिथे साक्षी येते आणि सायलीच्या खांद्यावरती ती हात ठेवते आणि म्हणते, पण काय? इकडे आता सायली खूप घाबरलेली असते आणि तिकडे फोनवर जो अर्जुन असतो तो पण सुद्धा खूप म्हणजे टेन्शनमध्ये आलेला असतो की काय झालं म्हणून. साक्षीने आता सायलीला पकडलं की काय. इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि रविराज आणि प्रतिमा आले आहे घरी. आता रविराज जोराजोराने आवाज देतो, ए नागराज, सुमन लवकर या. आणि आता रविराजच्या मागे प्रतिमा लपली असते. तर आता नागराज विचारतो, काय रे? तर आता इकडे रविराज म्हणतो की गंमत दाखवतो एक तुम्हाला. आणि त्यानंतर आता रविराज साईडला होतो आणि आता प्रतिमाचा चेहरा बघून सुमन आणि नागराजला खूप आश्चर्य वाटतं. म्हणजे सुमन आनंदी होते तर याला नागराजला आश्चर्याचा धक्का बसतो. तर आता बघा, रविराज विचारतो, जाणवतोय का काही फरक? तर आता सुमन खूप उड्या मारू लागते, खूप आनंदी झाली असते ती आणि म्हणते, अय्या वहिनी. पुढे आता सुमन म्हणते रविराजला की भाऊजी, आज वहिनीच्या ट्रीटमेंटचं शेवटचं सेटिंग होतं, हे तर मला माहितीच होतं, पण आता त्याचा परिणाम इतक्या लगेच होईल मला हे माहिती नव्हतं. आणि आता नागराज म्हणतो, का रे भाऊ, उरले सुरले डाग सगळे चालले गेले आणि एकदम असा क्लीन झालाय चेहरा. तर ही सुमन आता म्हणते, प्रतिमाला छान वाटतंय बघायला वहिनी, तुम्ही आहे ना आता अगदी पूर्वीसारख्या दिसताय. आणि एकदम अशी सुमन आता मिठी मारते प्रतिमाला. इकडे आता सीन शिफ्ट होतो. साक्षी खांद्यावर हात ठेवत असते सायलीची आणि आता सायली वळून बघते आणि सायली खूप घाबरली असते. सायलीला वाटते की आपण पकडला गेलोय की काय. तर आता साक्षी विचारते, पण काय? तर आता सायली काही बोलणार तितक्यात आता साक्षी म्हणते की तुझ्या कंपनीमध्ये तू माझ्या विरुद्ध कंप्लेंट करत होतीस का, की खूप उशीर झाला तरी क्लायंटच तयार नाही आहे म्हणून. तर आता सायली लगेच म्हणते की नो मॅम, नो, घरून फोन होता ना म्हणून घेतला. आता अर्जुनच्या जीवात सुद्धा जीव येतो हे ऐकल्यावरती. त्यानंतर आता साक्षी म्हणते की ओके, सो फिलिंग बेटर. तर आता सायली लगेच आणखी खोकलू लागते. आता साक्षी पाणी देते सायलीला आणि म्हणते, हे घे पाणी घे. तर आता सायली आणखी जोराजोराने खोकलू लागते, कारण जर तिने मास्क उघडलं तर आता साक्षीला दिसणार सायलीचा चेहरा. तर आता सायली म्हणते, माझं खोकला थांबतच नाही आहे, मी तुमचं फेशियल कसं करू? तर आता ही साक्षी घाबरते आणि म्हणते, नाही फेशियल करूच नका तुम्ही, आणि प्लीज हातही लावू नका, इट्स व्हेरी अनहायजेनिक यू नो, तुम्ही निघा. तर आता सायली पुढे म्हणत असतं की तुमचं 50% डिस्काउंट पुढे कॅरी फॉरवर्ड करू आपण. तर आता साक्षी म्हणते की हां नो प्रॉब्लेम. तर आता हिला शंका येऊ नये साक्षीला, म्हणून आता सायली म्हणते की प्लीज माझी रेटिंग खराब नका करू मॅडम आणि माझी कंप्लेंट नका करू. त्यावर आता साक्षी म्हणते की नाही असं मी नाही करणार, पण तुम्ही प्लीज लीव आणि काहीतरी औषध घ्या. आता तिकडे कारमध्ये जो अर्जुन बसला असतो तो मस्त स्माईल करताना म्हणतो, वा सायलीने मस्त सुचवलंय, मस्त ड्रामा करून आता सायली तिथून पडून निघणार आहे. आता बघा सायली बाहेर जात असते आणि महिपत आता घरात शिरत असतो.
महिपत सरळ आपल्या खोलीत जातो आणि सायली आता स्टेअरकेसवरून खाली येते आणि बाहेर चालली जाते. बघा आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि रविराज आता प्रतिमाला म्हणत असतो, अरे कुठे आहे आता ती पूर्वीसारखी आपलं तोंड ओढणीने लपवत ठेवून तोंड लपवत फिरणारी प्रतिमा आणि ही प्रतिमा. असं प्रतिमाकडे आता हात दाखवतो सुमनला सांगत असतो. तर आता नागराज म्हणतो की हो ना, म्हणजे मला तर खूप आनंद झालाय वहिनी, आज अशी सुधारणा होत राहिली पाहिजे तुझ्यात. आता हा म्हणत असतो नागराज, पण याला टेन्शन आलं असतं की आता अजून काय काय होणार आहे म्हणून. आणि प्रतिमाची स्मृती परत येते की काय. बघा आता सुमन लगेच या ना वहिनी असं म्हणते आणि प्रतिमाचा हात ओढत नेते आणि एका फोटोकडे दाखवते. त्या फोटोमध्ये आता प्रतिमा आणि लहानशी तन्वी असते. तर आता सुमन म्हणते, बघा ना वहिनी या फोटोकडे, तुम्हाला तर अगदी लहानशा तुम्हाला अगदी आरशात बघितल्यासारखं वाटत असेल हो ना. तर आता प्रतिमा स्माईल करते आणि सुमनला म्हणते, अगं बाई या फोटोत माझं वय 20-22 वर्षांनी कमी आहे सुमन. तर आता सुमन सुद्धा हसू लागते. तर रविराज म्हणतो, हो पण प्रतिमा माझ्यासाठी तू आता सुद्धा तशीच आहे पूर्वीसारखी, आणि आता तुझी डर्मॅटॉलॉजिस्टची ट्रीटमेंट बंद आणि आता फक्त सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट सुरू राहणार आहे. आता हे ऐकून नागराजला येतं टेन्शन. त्यानंतर आता सुमन म्हणते, वहिनी तुम्हाला असं बघून पूर्णाई किती खुश होतील, तुम्ही लवकर त्यांना भेटून या हां. तर आता प्रतिमा म्हणते रविराजला, अहो आपण खरंच तिथे जाऊया, त्या सगळ्यांना भेटून खूप दिवस झाले. त्यावर आता रविराज म्हणतो, हो जाऊया ना, तुझी इच्छा म्हणजे माझ्यासाठी हुकूम आहे, चल. तर प्रतिमा म्हणते आत्ता. तर रविराज म्हणतो की हो आत्ताच. तर आता प्रतिमा सुद्धा म्हणते की बरं चला. तर सुमन म्हणते, पण हां जेवायला घरी या, मी काहीतरी गोळाचं करणार आहे. इकडे आता अर्जुन आणि सायली आले आहे घरी, पण आता प्रियाच्या जीवात काही जीव नसतो. ती आता टेन्शन घेत असते आणि ती विचार करत असते, अजून अर्जुन सायली आले नाही आहे घरी. आता अर्जुन सायली गाडीच्या बाहेर येतात आणि आता सायली म्हणते अर्जुनला की मी मागच्या बाजूने थेट आउट हाऊसमध्ये जाते आणि तिथेच जाऊन कपडे बदलते, तुम्ही इथेच थांबा आणि कोणी येणार तर नाही ना याकडे लक्ष ठेवा. त्यावर आता अर्जुन म्हणतो की हो. इकडे आता ही प्रिया आतमध्ये असते आणि विचार करू लागते की अर्जुन आणि सायली अजून आले कसे नाहीत, यांच्यात नक्कीच काहीतरी शिस्त आहे, साक्षीला कळवायला हवं असं म्हणतात. ही प्रिया बाहेर येते आणि आता साक्षीला कॉल करू लागते. तितक्यात आता अर्जुन आणि सायली आत येत असतात. तर त्यांचं लक्ष प्रियाकडे जातं आणि आता तन्वी म्हणजे या प्रियाला पाहिल्याबरोबर अर्जुन म्हणतो की तन्वी, आणि पटकन हळूहळू या प्रियाच्या न कळत आता हे दोघेही तिच्या नाका घालून तिथून निघून जातात आणि हिला माहीत सुद्धा पडत नाही. तर ही प्रिया विचार करू लागते एकदम, इथून कोणी गेलं का, अर्जुन असेल का तो, असं म्हणतात. ही त्यांचा पाठलाग करू लागते, त्यांचा पिच्छा सोडत नाही. त्यानंतर इकडे आता रविराज आणि प्रतिमा आले असतात. आता आतमध्ये जायच्या आधी आता ही प्रतिमा म्हणते, अहो घरी कोणाच्या लक्षात तरी येणार का की माझ्या चेहऱ्यावरचे डाग आता पूर्ण गेले नाही, म्हणजे कसं आहे ना तसे गेले काही दिवस ते बऱ्यापैकी पूर्णच झाले होते की. तर आता रविराज म्हणतो, अगं लक्षात येते का बघूया, आणि त्यांच्या लक्षात नाही आलं तर आपण सांगू त्यांना. पुढे आता प्रतिमाला रविराज म्हणतो की बरं ऐक, मी पुढे जातो हां, आणि नंतर तू मागे ये, मी बोलवल्यानंतरच तू आतमध्ये. तर आता प्रतिमा म्हणते, हो काही काय. तर आता रविराज म्हणतो, अगं बघूया ना त्यांचे रिॲक्शन्स तर बघूया आपण, त्यांना आनंद होणार आहे हे नक्की, आणि त्यांचा आनंद बघून आपल्यालाही आनंदच होईल ना. तर आता प्रतिमा सुद्धा हो असं म्हणते. तर आता रविराज म्हणतो, बरं मग तू इथेच थांब, मी पुढे जातो. आणि आता रविराज आतमध्ये जातो. इकडे आता सायली मधुभाऊच्या खोलीत जाते आउट हाऊसमध्ये. तर आता अर्जुन म्हणतो सायलीला, तू आत जा आणि पटकन चेंज करून ये. त्यावर आता सायली म्हणते की हो हो. अर्जुन म्हणतो, मी इथेच लक्ष देतो हां, कोणी येतं का तो. सायली आता आतमध्ये जाते. आतमध्ये आता मधुभाऊ असतात. तर सायली म्हणते, तर आता मधुभाऊ म्हणतात की ह्या अशा कपड्यात कुठे निघालीस तू. तर आता सायली म्हणते, अहो मधुभाऊ मी इकडे कपडे बदलायलाच आली आहे, मी तुम्हाला नंतर सगळं काय ते सांगते, पहिले पटकन तुमच्या वॉशरूममध्ये जाऊन साडी चेंज करून घेते मी. आता बघा इकडे अश्विन आलाय घरी आणि इकडे आता कल्पना त्याला कॉफी वगैरे देत असते. तितक्यात आता तिथे रविराज येतो. तर आता पूर्णाजी म्हणतात, अरे बापरे हे बघा कोण आलाय ते, रविराज या. आता प्रताप म्हणतो, काय रविराज आज अचानक आमची आठवण कशी काय काढली. तर आता रविराज म्हणतो, अरे त्याला कारणही तसंच आहे, एक मिनिट हां. त्यानंतर असा म्हणतो रविराज आणि प्रतिमाला तो हाक मारतो. आता प्रतिमाला बघून सगळ्यांना खूप आनंद होतो आणि आता पूर्णाजी कल्पना सगळ्यांच्या हे लक्षात आलेलं असतं की प्रतिमाचा चेहरा अगदी पूर्वीसारखा झालाय म्हणून. आता प्रतिमाला सुद्धा हे कळतं आणि ती खूप आनंदी होते. कल्पना म्हणते, अगं प्रतिमा, अगं तुझ्या चेहऱ्यावरचे सगळे डाग गेले, किती छान. आणि आता पूर्णाजी सुद्धा लाड करत असतात प्रतिमाच्या आणि प्रतिमध्ये, अगं हिची कोणतरी दृष्ट काढा गं, किती छान दिसतीये माझी प्रतिमा. तर आता प्रताप म्हणतो, अगं कल्पना डाग नव्हते ते, अगं वाईट काड्याच्या खुणा होतात ज्या आता निघून गेल्यात, अगदी उत्तम झालं. तर आता रविराज म्हणतो की अरे पण त्यासाठी आपल्याला अश्विनला थँक्स द्यायला हवं, त्यांनी इतका उत्तम डर्मॅटॉलॉजिस्ट रेकमेंड केला ना. तर आता त्यावर अश्विन म्हणतो, आणि तुम्हाला माहिती आहे का, मला तर माझी फीस सुद्धा मिळाली, फोटोमधल्यासारखी अगदी पूर्वीची प्रतिमा वाटते. त्यावर आता प्रतिमा हसू लागते. त्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात की कल्पना आजचा दिवस आपण साजरा करूया या, काहीतरी गोडाचं कर. तर कल्पना म्हणते की हो नक्की. तर आता प्रताप म्हणतो की घ्या, पूर्ण ही फक्त गोड खाण्याचं निमित्त शोधत असते. तर आता पूर्णाजी म्हणतात, एक गपरे. तितक्या तिथे आता अस्मिता येते
आणि म्हणते काय झालंय, इतकं का कल्ला येतोय. त्यावर आता रविराज म्हणतो अगं बघ प्रतिमाचा चेहरा अगदी पूर्वीसारखा झालाय, तिची ट्रीटमेंट संपली आता. तर आता अस्मिता प्रतिमाच्या चेहऱ्याकडे बघते आणि म्हणते अय्या प्रतिमा, त्या मागच्या वेळेस तुला बघितलं होतं ना, तेव्हा वाटलं होतं की तुझ्या चेहऱ्यावरचे डाग ऑलमोस्ट गायब झाले, पण आता तो ऑलमोस्ट शब्द सुद्धा गायब झालाय आणि आता अस्मिता सुद्धा आनंदी होते. तर आता सगळेजण आनंदी असतात. त्यानंतर आता प्रताप म्हणतो अरे हे काय, बसा ना. त्यानंतर आता सगळेजण बसतात. तर आता बघा प्रिया यांचा पाठलाग करत आउट हाऊस पर्यंत जाते आणि तिथे आता अर्जुन असतो बाहेर. अर्जुन म्हणतो तू इथे काय करतेस. तर बघा ही प्रिया म्हणते हे तर मी तुला विचारायला हवं की तू इथे काय करतोयस. नाही मला वाटलंच की तूच होता की असा घराच्या मागून लपून येत होता. हो ना, पण तू इथे काय करतोयस. तर आता अर्जुन म्हणतो अच्छा, म्हणजे माझ्याच घरात मी कुठे का जातो याचं स्पष्टीकरण आता मी तुला द्यायला हवं. आर यू सिरियस, तुझं काम करणं जा. तर आता ही प्रिया म्हणते काय रे, तूच म्हणतोस ना की मी तर काहीच काम करत नाही आणि माझ्याकडे खूप वेळ आहे, की तू उत्तर देणं टाळतोयस. अर्जुन तू कुठे गेला होतास आणि सायली कुठे आहे. नाही ती आतमध्ये आहे का. नाही म्हणजे तुम्ही दोघं बाहेरून आलात, मग आता थेट घरात येण्याऐवजी तुम्ही तर आउट हाऊसमध्ये कसं काय करताय, इथे काय करताय तुम्ही. तर आता अर्जुन म्हणतो हे बघ तू माझा आणि तुझा टाइम वेस्ट करतेय. आम्ही वाटेल तिथे जाऊ, काही प्रॉब्लेम आहे का तुला. तर आता बघा तितक्यात आता सायली आली आहे साडी चेंज करून आणि आता सायली म्हणते काय ग, काय झालं प्रिया, आज तुझा आवाज येत होता. तर आता प्रिया म्हणते काय नाही, मी फक्त हेच विचारत होते की तुम्ही दोघं बाहेरून डायरेक्ट आतमध्ये काय करता इकडे आउट हाऊसमध्ये. तर आता इकडे सायली म्हणते की वा, म्हणजे आता मी माझ्या वडिलांशी बोलण्याआधी तुझी परवानगी घ्यायची. त्यानंतर आता सायली प्रियाला म्हणते बाजूला हो आणि आता ती अर्जुनला म्हणते चला हो. आणि आता सायलीला एकदम प्रतिमाचा आवाज येतो. त्यानंतर आता सायली म्हणते प्रतिमा आत्या आल्या वाटतं. आणि आता अर्जुन म्हणतो आणि तू लहान मुलासारखी अगदी खुश झालीस. तर आता सायली म्हणते की हो. आणि दोघेही आता आतमध्ये जातात. आणि ही प्रिया आता मनात विचार करू लागते की ही दोघे आले ना घरी की मला टेन्शनच येतं, माझ्या माहेरी जाण्याच्या थापा परत पकडल्या नको जायला. आता ही कालच्या एपिसोडमध्येच खोटी बोलली असते ना सगळ्यांशी की मी आईकडे जाते, म्हणून तिला टेन्शन आलेलं असतं प्रियाला. आता सायली आतमध्ये येते आणि एकदम प्रतिमाच्या चेहऱ्याकडे बघत म्हणते प्रतिमा आता तुमच्या चेहऱ्यावरचे डाग गेलेत सगळे. आणि सायली खूप खुश होते. त्यानंतर बघा आता काय होतं, प्रतिमा आणि सायली एकमेकींकडे बघतच राहतात. त्यानंतर आता प्रतिमा उठून उभी होते आणि सायलीकडे चालत येते आणि आता घरातले सगळेजण या दोघींकडे बघतच राहतात. सायली आता खूप इमोशनल झाली असते आणि ती आता प्रतिमाचा लाड करते. प्रतिमाच्या चेहऱ्यावरून ती हात वगैरे फिरवते आणि ती खूप खुश होत झाली असते आणि इमोशनल सुद्धा. आता दोघीही खूप खुश होतात. तितक्यात आता प्रतिमाला आवाज येतो आई आई इकडे ये ना, असा तो लहान तन्वीचा आता प्रतिमाला आवाज ऐकू येतो. त्यानंतर आता प्रतिमा विचारते सायलीला काय ग. त्यानंतर आता सायली म्हणते काय झालं प्रतिमा आत्या. तर आता प्रतिमा विचारते अगं तू काही म्हटलंस का आता. प्रतिमाला भास झालेला असतो की सायलीनेच तो वाक्य बोललेले असतात म्हणून. तर आता प्रतिमा विचार करू लागते आणि म्हणते सायली तू आता काहीतरी बोललीस का. तर आता सायली म्हणते की नाही. तर आता प्रतिमा म्हणते अगं मला कोणीतरी आई असं हाक मारल्यासारखं वाटलं. तर आता बघा प्रियाला धक्का बसतो हे ऐकून. तर आता सायली म्हणते कदाचित मीच मनात मारली असेल. आणि हा आता प्रियाला दुसरा झटका लागतो आणि आता इकडे प्रतिमा खूप खुश होते हे ऐकून. आणि आजचा भाग इथेच संपतो. बघा आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता ह्या दोघींच्या मधात ही प्रिया तळमळते आणि आता सायलीला म्हणते तुझा काय संबंध आहे, माझी आई आहे नाही तुझी आई आहे का. आणि आता ही प्रिया म्हणते अगं मी कधीपासून तुझीच वाट बघत होते, कधी एकदा तुला माझ्यासाठी वेळ मिळतोय ना असं मला वाटत होतं, असं ही प्रिया आता प्रतिमाला म्हणते. आणि पुढे ती म्हणते म्हणून आई तुला असं वाटलं असेल की मी तुला आई अशी हाक मारली म्हणून. आणि त्यानंतर इकडे आता अर्जुन आणि सायली आपल्या रूममध्ये डिस्कस करत असतात आणि आता अर्जुन म्हणतो की आई आणि मुलीमध्ये एक वेगळा बॉन्ड असतो. आणि आय एम व्हेरी शुअर की साक्षीने तिच्या गेलेल्या आईची आठवण म्हणून ते पेंडेंट नक्की आपल्याजवळ ठेवलं असणार आहे. आपल्याला परत एकदा मैपत आणि साक्षीच्या घरी जावं लागणार आहे जेव्हा ते दोघेही तिथे नसतील. आता सायली अर्जुनला म्हणते पण हे आपल्याला कसं करणार. आता हे सगळं आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया उद्या एका नवीन एपिसोड सोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.